कालची बातमी ऐकल्यापासून समोर दिसणाऱ्या प्रत्येक चिमुकलीची काळजी वाटायला लागली आहे. दोषच काय होता हो एवढ्याशा जीवाचा? ते बिचारं रस्त्यावरती खेळत होतं. तुला वासरू दाखवतो असं सांगून हा नराधम तिला गोठ्यात घेऊन गेला, तिच्यावरती अत्याचार केले, तिच्या शरीराचे लचके तोडले आणि यावरती त्याचा क्रूरपणा थांबला नाही. त्याने दगडाने ठेचून तिला मारून टाकलं. हे अत्यंत संतापजनक आहे आणि हे महाराष्ट्रात घडतंय. हे अत्यंत संतापजनक आहे. हा आरोपी पेरोलवरती बाहेर आला होता. याच्यावरती यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद होती आणि तरीही तो मोकाट होता आणि यामुळे त्या 4 वर्षाच्या चिमुकलीला स्वतःचा जीव गमवावा लागला आणि अशा प्रकारे अत्याचार सहन करावे लागले. आपल्या एवढ्याशा जीवावरती अशा प्रकारचे अत्याचार झालेत हे जेव्हा त्या माऊलीला कळालं असेल, तिच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल हे ऐकून बघून आपल्याला संताप वाटतोय. पण त्या आईच्या काळजात काय वेदना झाल्या असतील. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात स्त्रीचा अपमान किंवा स्त्रीवर अत्याचार झाला तर मृत्यूदंडाची आणि कडेलोटाची शिक्षा होती. आणि त्यामुळेच या नराधमाला सुद्धा अशी शिक्षा झाली पाहिजे की यापुढे एखादा विकृत सुद्धा जर असं कृत्य करण्याचा विचार करत असेल तर त्याच्या हे लक्षात राहिलं पाहिजे.